नमस्कार श्रोत्यो, मी रुपाली. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं पुस्तक आपण वाचत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं बाबासाहेबांनी महाडचं चवदार तळ्याचं सत्याग्रह केला. तसेच 13 नोव्हेंबर रोजी अमरावतीच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या अंबादेवीच्या देवालयात प्रवेशासाठी सत्याग्रह परिषदेचे उद्घाटन साहेबांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले. इकडे मुंबईत 12 नोव्हेंबर 1927 रोजी आईसाहेबांचे थोरले दिल बाळाराम यांचं निधन झालं. निधनाची सर्व अंत्यविधी आईसाहेबांनी केली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परिच्छेद चालू असताना तिथे एक तार आली आणि त्या तारमध्ये त्यांना कळलं की त्यांचे थोरले बंधू यांचं निधन झालेलं आहे. आता पुढे आईसाहेबांना कार्यकर्त्यांकडून साहेब महाडला परिच्छेद घेत असल्याचं कळलं. आठवडाभर आधी एक दिवस साहेब जेवण करण्यासाठी जेव्हा घरी आले तेव्हा त्या साहेबांना म्हणाल्या, महाडला परिच्छेद घेत असल्याचं समजलंय आम्हाला. खरं आहे का? त्या साहेबांचं जेवण होईपर्यंत त्यांच्या बाजूलाच बसत. साहेब मानेनं होकार देत म्हणाले, होय. परिच्छेदेसाठी मुंबईतून काही बाया पण येणार असल्याचं कळलंय, वय ना? आईसाहेबांचा पुढचा प्रश्न. खरं आहे. जेवता जेवता साहेब उत्तरले, आमची पण इच्छा आहे परिच्छेदेला यायची. आईसाहेब साहेबांना म्हणाल्या. साहेबांना पत्नीची चेष्टा करण्याची लहर आली होती. ते आईसाहेबांना म्हणाले, खरं म्हणजे परिच्छेदेसाठी मुंबईतून ज्या स्त्रिया येणार आहेत त्यांचे पुढारी पण तूच केलं पाहिजेस. ते काम तुम्हा पुरुषांचं, आईसाहेब म्हणाल्या. साहेबांनी आईसाहेबांकडे चमकून पाहिलं आणि म्हणाले, मग तू काय करणार तिथे येऊन? तुम्ही सांगाल ते. आम्ही येऊ, मात्र तुम्हा पुरुषांच्या जेवणाची सोय करण्यासाठी. आईसाहेब उत्तरल्या, अगं रामू, 8-10 हजाराच्या वर लोक येणार आहेत परिच्छेदेला. त्या सगळ्यांचा स्वयंपाक तू कसा करणार? साहेबांनी आईसाहेबांना विचारलं. त्यांच्या या बाळबोधनी निरागस वक्तव्यावर साहेबांना जरासं हसू आलं. काय झालं मग? करीन की. मला फक्त काही बाया मदतीला द्या. मी रात्रंदिवस राबून सारा स्वयंपाक करीन. आईसाहेब पुन्हा म्हणाल्या, नको, तुझी तब्येत बरी नसते. तू येऊ नकोस आणि दगदग करू नकोस. माझी माणसं करतील सगळी व्यवस्था. साहेबांनी दुसरं कारण पुढे केलं. मला मेलीला काय धाड भरली आहे. इकडं उलट तिकडच्या निर्मळ वातावरणात आणखीन चांगलं वाटेल मला. आईसाहेब काही हट्ट सोडेनात. बरं, तुम्ही एक काम करा. 24 तारखेला सकाळी तयार राहा. मी माणूस पाठवला की लगेचच निघा. शेवटी साहेब आईसाहेबांच्या हट्टापुढे नमतं घेत म्हणाले. जेवण करून ते त्यांच्या कार्यालयातून निघून गेले. कधीतरी साहेबांनी आपली विनंती मानली तर साहेबांना समाधान वाटलं. आपणाला साहेबांबरोबर जोडीनं कोकणात महाडला जाता येईल. लोकांना पाहता येईल. साहेब काय बोलतात ते ऐकता येईल. किती गर्दी जमते ती बघता येईल. साहेबांना लोक कसे ऐकतात तेही पाहायला मिळेल. आईसाहेब खुश होत्या. आईसाहेबांबरोबर आपणालाही परिच्छेदेला जाता येणार म्हणून मक्याची आई, शंकर, त्यांची बायको शकुंतला, तुळसा, मुकुंद आणि यशवंतही आनंदात होते. 24 तारखेला भल्या पहाटेच आईसाहेबांनी सर्वांना झोपेतून उठवलं. पाण्याचा बंब पेटवला. सकाळचे विधी उरकून आंघोळी सुरू झाल्या. 3 दिवस घालण्यासाठी लागणारे कपडे, मशेरी, औषध गोळ्या, अंतराळ पांघरायला कपडे आणि इतर रोजच्याने निकडच्या चीजवस्तू आठवून पिशव्यात आणि लोखंडी पेट्यात भरल्या. अंगात घालण्यासाठी ठेवणीतले कपडे काढले. आईसाहेबांनी छानशी तयारी करून डोक्याला कधी नव्हे तो साहेबांना आवडतो म्हणून अबोलीचा गजरा माळला. प्रवासात जेवणासाठी साहेबांना बोंबलाची चटणी आणि बाजरीच्या भाकरीची शिदोरी बांधली.
साहेब साधारण सकाळी 9च्या आसपास कार्यकर्त्यांसह निघणार असल्याची बातमी शंकरने अगोदरच काढून आणली होती. सकाळी 7 वाजता सगळी तयारी करून आईसाहेबसह सर्व कुटुंबीय साहेबांच्या निरोपाची वाट पाहत बसले. समुद्रातून बोटीनं जायचं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र प्रवास अनुभवण्यासाठी सर्व कुटुंबीय उतावीळ झालं होतं. मुलं तर जास्तच अधीर झाली होती. साहेबांचा कार्यकर्ता कधी येतो असं सर्वांना झालं होतं. 8 वाजून गेले. सूर्य वर सरकत होता आणि घड्याळाचा काटा पुढे. 9 वाजत आले तरी साहेबांचा माणूस येईना. घड्याळाचा काटा 9च्या पुढे सरकला. आता आईसाहेबांना धीर धरवेना. त्यांनी शंकरला साहेबांच्या कार्यालयात पिटाळलं. शंकर गेला आणि जरा वेळानं परत आला. तो हिरमुसला होऊनच. काय रे शंकर, काय झालं? आईसाहेबांनी अधीरतेनं विचारलं. अगं अक्का, साहेब कधीचेच त्यांच्या लोकांबरोबर महाडला निघूनही गेलेत. शंकरच्या बोलण्यानं आईसाहेब डोक्याला हात लावून मटकन खाली बसल्या. असंच असता ह्यांचं नेहमी. ह्यांना दुसऱ्यांच्या भावनांची कदरच नाही. आईसाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्या रडू लागल्या. मक्याची आई त्यांची समजूत घालू लागली. नाराज तर तीही झाली होती. शंकर, शकुंतला, मुकुंद आणि यशवंतही नाराज झाले होते. लेकरं तर जास्तच हिरमुसली. आईसाहेबांचा तो दिवस उदासवाणा गेला. अधूनमधून पाणी येत होतं. कशात लक्षही लागत नव्हतं. मन खट्टू झालं होतं. साहेबांच्या अशा लहरी वागण्याचा राग येत होता. महाड सत्याग्रह परिषद हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ मनुस्मृतीतील स्त्रिया आणि अस्पृश्यांविषयीच्या जाचकहीन श्लोकांची साहेबांना जवळचे सहकारी गंगाधर निळकंठ उर्फ बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या चित्तपावन ब्राह्मणाच्या हातानं अग्निकुंडात विधिवत होळी केली. दुसऱ्या दिवसाचे परिषदेचे लवकरच संपले. साहेब त्या दिवशी संध्याकाळी सहकाऱ्यांसह महाडलगत असलेल्या बुद्ध लेण्या पाहण्यासाठी गेले. परिषदेच्या तिसऱ्या दिवशी 30 डिसेंबर 1927 रोजी साहेब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह मोटारीने रायगड किल्ला पाहण्यासाठी निघाले. रात्रीचा मुक्काम गडाच्या पायथ्याशी केल्यानंतर अगदी सकाळी किल्ल्याच्या खुबलड्याच्या बाजूने चढण्यास सुरुवात केली. सकाळी 9च्या सुमारास सर्वजण गडावर पोहोचले. पाचाडचा लोकल बोटचा शिपाई श्रीपती शेडगे पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी गडावर आला होता. त्याने म्युनिसिपालिटीने बांधलेल्या धर्मशाळेच्या 2 खोल्या साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्रांतीसाठी उघडून ठेवल्या होत्या. पाठोपाठ पाचाडहून न्याहारी आली. गड चढून थकलेल्या मंडळींनी यथेच्छ जेवण उरकले. जराशी विश्रांती घेतल्यानंतर सर्वजण गड पाहण्यासाठी निघाले. अख्खा गड पाहून झाल्यानंतर महाराजांचे समाधी स्थळ पाहिलं आणि धर्मशाळेच्या खोल्यांवर आले. सकाळी आंघोळी केल्या नसल्यामुळे सर्वांनी जवळच असलेल्या गंगासागर तलावात स्नान केले. जरा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी पाचाडहून जेवण आले. रात्रीची जेवणं करून मंडळी 8 वाजता झोपी गेली. अर्ध्या रात्री 12-1 वाजता सर्वजण गाढ झोपेत असताना खिडकीतून एका माणसानं खोलीत झोपलेल्यांच्या अंगावर पाणी फेकलं. ते नेमके डॉक्टर साहेब आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या अंगावरच पडलं. दोघेही झोपेतून खडबडून जागे झाले. पाणी कोणी आणि का टाकले हे पाहण्यासाठी खिडकीत आले असता खिडकीच्या बाहेर अंधारात अंगावर गोंगडी घेतलेली एक व्यक्ती दबक्या आवाजात म्हणाली, सावध राहा, 50-60 हत्यारबंद मराठ लोक गड चढून वर आले आहेत. साहेबांच्या जीवाला धोका आहे. आणि ती व्यक्ती अंधारात दिसेनाशी झाली. साहेबांनी आणि बापूसाहेबांनी बाकीच्या मंडळींना जागे केले. खोलीचे दार उघडले. बाहेर किरण अंधार 10-15 ठेंबे ठणठणत होते. चौकशी अंती कळले, गडाच्या पायथ्याच्या खेड्यापाड्यातील आणि वाड्या वस्त्यावरील अस्पृश्य तरुणांनी दणकट 50-60 लोक रात्री साहेबांच्या रक्षणासाठी गडावर येऊन पहारा देत बसले होते. तुम्ही येथे काय करत आहात? अनंतराव चित्रेंनी त्यांना विचारलं.
मराठा लोक बंदुका घेऊन साहेबांना मारण्यासाठी येणार आहेत अशी बातमी आम्हाला कळली. आम्ही गडाखालच्या गावातले आहोत. रात्री साहेबांच्या रक्षणासाठी गड चढून आलो आहोत, गटातील एक व्यक्ती म्हणाली. पुन्हा सर्व मंडळी झोपी गेली. सकाळी 8 वाजता साहेबांसह सर्व मंडळी जेव्हा गड उतरू लागली तेव्हा गडाच्या मुख्य द्वारापाशी शंकरच्या वर हत्यारबंद अस्पृश्य लोक बसलेले होते. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. तुम्ही कोण? इथे काय करत आहात? बापूसाहेबांनी त्यांना हटकलं. साहेबांच्या जीवाला धोका करून पाहण्यास गडाच्या प्रवेशद्वारापाशीच रोखून त्यांचा खतमा करण्यासाठी आम्ही रात्रीपासून इथे पहारा देतोय. त्या चमूमधला एक जण म्हणाला. प्रत्येकाच्या हातात फरशी कुऱ्हाड, भाला, कोयता, काठी असे काही ना काही शस्त्र होते. हे सारं ऐकून आणि पाहून साहेब अंतर्मुख झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, श्वास जड झाला, हृदय भरून आलं. त्या मुक्तिदात्याच्या जीवाला जपण्यासाठी त्याचा समाज आपले शिर तळहातावर घेऊन अहोरात्र सज्ज होता. डोळ्यात तेल घालून जागत होता, जपत होता. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये असंच त्यांना वाटलं असणार. साहेबांबरोबरची मंडळी अवाक होऊन त्या ग्रामस्थांचे बोलणे ऐकत होती. ते सर्व लोक साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर गड उतरू लागले. साहेब मुंबईला परतण्याआधी ही बातमी आईसाहेबांपर्यंत पोचली आणि त्यांच्या मनात धस्क झालं. डोळ्यांना धारा लागल्या. आणखीन एक कडक उपवासनी व्रत सुरू झाले. देवापुढे गाराणे मांडले. साहेब कधी मुंबईला पोचतील आणि आपण त्यांना कधी पाहू असं आईसाहेबांना झालं होतं. मनाने धसका घेतला होता. अंगात ताप भरला होता. कामातनी जेवणात मन लागत नव्हतं. चिंतेनं जीवाला ग्रासलं होतं. 2 जानेवारी 1928 रोजी संध्याकाळी साहेब मुंबईला पोहोचले. साहेब कार्यालयात आले असल्याचे जेव्हा आईसाहेबांना समजले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी शंकर मामा साहेबांना फक्त पाहून येण्यासाठी कार्यालयात पाठवलं. तेवढंच मनाला समाधान. त्या दिवशी डॉक्टर साहेब संध्याकाळच्या जेवणासाठी घरी गेले. मुलं बाहेर गेली होती. लक्ष्मीबाई शेजारच्या घरी गेल्या होत्या. घरात फक्त आईसाहेबच होत्या. साहेबांनी चूल भरली. आईसाहेबांनी साहेबांना ताट करून दिलं. साहेब जेवताना आईसाहेब नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ बसल्या. ते जेवण करू लागले. आईसाहेब साहेबांना म्हणाल्या, रायगडावर कुणी हमला करणार होतं असं कळलं. काय करावं आणि कसं जगावं मी? जीव सारखा टांगणीला असतो. म्हणजे तुझ्यापर्यंत बातमी आली तर? साहेब हसत म्हणाले, अगं त्यांची काय बिशात माझ्यावर चाल करायची. माझ्या माणसांचे कवचच सदैव माझ्या भोवती असते. तू काळजी करू नकोस. स्वतःच्या जीवाला जप. साहेब म्हणाले. साहेबांना रायगड आठवला. साहेब, तुमच्या जीवाला सुख तर मला सुख. हर एक महिन्यात काही ना काही वांगळ बातमी कानी पडते. आईसाहेब काळजीच्या सुरात म्हणाल्या, चालायचंच. लढाच तसा आहे. मनाची भक्कम तयारी ठेवूनच लढावं लागेल माझ्या समाजासाठी. स्वगत बोलावं तसं साहेब बोलले. अशातच साहेबांचं जेवण आटोपलं. ते ताटावरून उठून खुर्चीत बसले. यशवंत सारखा आजारी असतो. काय करावं? आईसाहेबांचा प्रश्न साहेबांच्या लक्षात आला. शेवटी स्त्रीचंच म्हणते. आईसाहेबांना क्षयाची लागण झाली होती. डॉक्टर दस्तुरांनी अलिप्तपणानं कठोर पथ्य पाळण्यास बजावलं होतं. साहेबांना त्यांच्या रामूच्या जीवाला जपायचं होतं. या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडून रामूनं पुन्हा ठणठणीत व्हावं असं साहेबांना वाटत होतं. आतापर्यंत तिनं खूप भोगलं होतं, सोसलं होतं. साहेब गप्प होते. ते हताशपणे खिडकीतून बाहेर आईसाहेबांना आणखीन एखाद्या अपत्याची अपेक्षा होती. यशवंताला पाठीराखा हवा होता. अशातच लक्ष्मीबाई बाहेरून आल्या. साहेब उठले आणि त्यांच्या कार्यालयात निघून गेले.
पत्नीशी संपर्क येऊ नये म्हणून ते जाणीवपूर्वक कार्यालयातच राहत होते. साहेब मनावर ताबा ठेवून निसर्गनिर्मित मानवी शरीर धर्माला नि भावनांना निश्चयाच्या कुंडात जाळीत होते. कारण त्यांना रामूला तंदुरुस्त करायची होती. त्यांना तिची साथ हवी होती. जन्मभर, अगदी पावलोपावली. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.